डोळ्यांची काळजी कशी घ्यायची? मला तरी वाटतं हा ना खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण सध्याच्या काळात माणसाच्या 4 गरजा झाल्यात: अन्न, वस्त्र, निवारा आणि स्क्रीन. आणि म्हणूनच स्क्रीनमुळे डोळ्यांवर परिणाम होतच असतो आणि सध्या आपण तो टाळू सुद्धा शकत नाहीये. म्हणून आज मी बोलणार आहे डोळ्यांची काळजी कशी घ्यायची या विषयावर. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. आपल्याकडे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय त्यापैकी एक डोळा. आयुर्वेदामध्ये तर असं सांगितलंय की जोपर्यंत तुमचं जीवन आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या डोळ्यांचं रक्षण केलं पाहिजे. आयुर्वेदाचं प्रयोजनच आहे हेल्थ टिकवण्यासाठी सांगितलेलं शास्त्र, आणि काही आजार झाले तर ते बरे होण्यासाठी सांगितलेले उपचार, त्याच्यामध्ये औषधी उपचार, पंचकर्म उपचार असे. आणि म्हणूनच डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय काय केलं गेलं पाहिजे की जेणेकरून लॉंग टर्म पर्यंत आपले डोळे चांगले राहतील आणि हो, आजार सुद्धा पुढे जाऊन होणार नाही. मी जसं म्हणाले, स्क्रीनचा डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम सध्याच्या काळामध्ये अगदी अभ्यासासाठी, नोकरीच्या निमित्तानं, मनोरंजनासाठी सुद्धा स्क्रीनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मोबाईल तर अगदीच हाताशी, मी तर म्हणेल डोळ्याशी येऊन चिकटलाय. आणि म्हणून त्याचे होणारे दुष्परिणाम जर आपल्याला माहिती असतील तर ते टाळता येण्यासाठी काय करायचं हे देखील आपल्याला जाणून घेता येईल. तर हा जो काही स्क्रीन मधून येणारा ब्लू लाईट आहे, त्या ब्लू लाईट मुळे आपल्या डोळ्यात जे काही कॉर्निया, रेटायना हे असतात त्याच्यावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे आय स्ट्रेन येतो. आय स्ट्रेन मुळे होतं काय, डोळे लाल होतात, खूप जास्त डोळ्यांना पाणी येतं, डोळ्यांना कोरडेपणा सुद्धा येतो आणि इरिटेबिलिटी वाढते. दुसरा परिणाम म्हणजे जे काही कॅटरॅक्ट किंवा एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन वगैरे जे काही डिसीजेस असतात ते थोडे लवकर येऊ शकतात. तर अगदी लहान मुलं सुद्धा खूप मोबाईल बघतात, म्हणजे त्यांच्या नर्सरीच्या राईम्स वगैरे, आणि मग तो कधी वेळ वाढत जातो कळतच नाही. आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये पुअर आयसाईट सुद्धा डेव्हलप होऊ शकते. अटेन्शन रिलेटेड प्रॉब्लेम सुद्धा येतात. जेव्हा ब्लू लाईटचं ओव्हर एक्सपोजर होतं तेव्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, त्याच्यामुळे सुद्धा ड्रायनेस येतो. सध्याच्या काळामध्ये तर वीकेंड हा ठरलेलाच आहे आणि इतर वेळेला सुद्धा कामाच्या निमित्ताने सुद्धा होतात की जागरण. मग ते हे वाढलेलं जागरण डोळ्यांवर दुष्परिणाम देतं. आहारातल्या चुका असतील, जसं खूप क्षारयुक्त पदार्थ ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे, मग जे दीर्घकाळ टिकवण्यासाठी मीठ टाकलं जातं, मग ते पदार्थ, पॅकेटेड फूड असेल किंवा बेकरी आयटम्स असतील, हे अति प्रमाणामध्ये सेवन करणं आपल्या अगदी लक्षातच येत नाही की जेवणामुळे डोळ्यांवर काय असे दुष्परिणाम होणार आहेत. मग हे जर दुष्परिणाम आपल्याला टाळायचे असतील तर आपण काही घरगुती गोष्टी करू शकतो. पहिली टिप म्हणजे 20-20-20 असा रूल. जेव्हा तुम्ही खूप वेळपर्यंत स्क्रीनवर काम करताय तेव्हा दर 20 मिनिटांनी 20 फूट अंतरावरचं झाडं किंवा कुठलं तरी ग्रीनरी तुम्ही 20 सेकंदांसाठी बघा. दुसरं, तुम्ही जेव्हा स्क्रीन वापरताय तेव्हा त्याचा ब्राईटनेस कमी करा. ग्लेअर कमी करण्यासाठी मॅट फिनिशिंग जे काही ब्लू लाईट प्रोटेक्टर्स असतात ते वापरा. तुम्ही स्वतः ब्लू लाईट प्रोटेक्शनच्या ग्लासेस सुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर आय एक्सरसाइज करा, ज्याच्यामध्ये तळहात एकमेकांवर चोळा, ते गरम झाले की डोळ्याभोवती ठेवा एक 2-3 मिनिटं. त्याने देखील तुमच्या डोळ्यांना आराम पडेल. डोळ्याची बुबुळं तुम्ही वर, खाली, उजवीकडे, डावीकडे अशी फिरवा. त्यामुळे डोळ्याच्या भोवती जो गोलाकार असणारा स्नायू आहे तो रिलॅक्स व्हायला मदत होईल आणि त्याने तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल. तुम्ही रोज संध्याकाळी जेव्हा तुम्हाला निवांत वेळ आहे तेव्हा अगदी 5 मिनिटं तुमच्या तळपायाला औषधी सिद्ध तूप किंवा अगदी घरचं गाईचं तूप हे सुद्धा चोळू शकता, ज्याने आपोआपच तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळेल, आरामही पडेल. स्क्रीनचे दुष्परिणाम टाळण्यासाठी या गोष्टी तर करायलाच हव्यात, पण आहार तो सुद्धा सुधारला पाहिजे. तर त्याच्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे विटामिन ए असलेलं अन्नपदार्थ, त्याचबरोबर हिरवे मूग आणि आवळा. आवळ्यामध्ये खूप विटामिन सी असतं आणि विटामिन सी हे तुम्हाला माहितीच आहे सगळ्यात बेस्ट अँटीऑक्सिडंट आहे. हे झाले घरगुती उपाय जे तुम्ही कराल, पण तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने काही गोष्टी क्लिनिकमध्ये सुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये नेत्रबस्ती, नेत्रतर्पण आवश्यक असेल तर औषधी सिद्ध तेल किंवा तूप घेऊन विरेचन नावाची एक शोधन प्रक्रिया असते की ज्याच्यातून शरीरातलं अतिरिक्त पित्त कमी होऊन जातं, पित्ताचं संतुलन राखलं जातं. आणि मी जसं म्हणाले की डोळ्यांच्या ठिकाणी पित्त दोषाचंच प्राधान्य असतं. मग विरेचनाद्वारे जर का पित्त कमी झालं किंवा बॅलन्स झालं तर ते तुमच्या डोळ्यांना पण सुखकर असणारे, डोळ्यांचं स्वास्थ्याचं रक्षण करणारे, भविष्यात पुढे जाऊन आजार होणार नाही. नेत्रबस्ती ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये डोळ्यांच्या भोवती एक पिठाची पाळी केली जाते किंवा त्याचं एक विशिष्ट यंत्र येतं, ते ठेवलं जातं आणि आयुर्वेदिक औषधांमध्ये जी सांगितलेली सिद्ध तूप आहे त्यांचा वापर केला जातो. अगदी साधी सोपी प्रक्रिया आहे, पण ती वैद्यांच्या सल्ल्यानेच केलेली बरी. मला असं वाटतंय की तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल, पण या माहितीचा जर उपयोग करून तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या स्वास्थ्याचं रक्षण केलं तर मला नक्की आनंद होईल. आणि
आणि यापैकी तुम्ही काय काय करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला तुमच्या परिचितांना, नातेवाईकांना जर काही समस्या असतील, त्वचा केसांपासून ते पचनापर्यंत कुठल्याही, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर फोन करून आमच्याशी संपर्क करून अपॉइंटमेंट बुक करू शकता. आम्ही तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कन्सल्टेशन देऊ शकतो.